विद्यार्थी मित्रो, चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपण बीकॉम भाग 2 या वर्गामध्ये प्रवेशित आहात आणि या शैक्षणिक वर्षामध्ये बीकॉम भाग 2 या वर्गाचा जो अकाउंटन्सी विषयाचा जो सिलेबस जो आहे त्या विषयाला आपण सुरुवात करायची आहे। या विषयाचं नाव आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर नंबर 1 आणि हा जो सिलेबस जो आहे हा 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेला आहे आणि या सिलेबसची आपली ही दुसरी बॅच आहे। आणि एकूण जो सिलेबस जो आहे तो एकूण 4 युनिटमध्ये विभागलेला आहे। त्यातील पहिलं युनिट जे आहे ते म्हणजे इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स, इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स, रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स, रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स। त्यानंतर त्याच्यामध्येच रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड बायबॅक ऑफ शेअर्स असं हे पहिलं प्रकरण आहे। काय काय याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स, त्यानंतर रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स आणि रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड बायबॅक ऑफ शेअर्स असं हे पहिलं प्रकरण आहे। दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे युनिट नंबर 2 म्हणजे इश्यू अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स, इश्यू अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स। तिसरं प्रकरण आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ कंपनीज, फायनल अकाउंट्स ऑफ कंपनीज। आणि चौथं प्रकरण जे आहे ते म्हणजे आपलं टॅलीचा भाग याच्यामध्ये कव्हर केला आहे, ते म्हणजे प्रॅक्टिकल ऑफ फंडामेंटल कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग। यामध्ये बघा इंट्रोडक्शन टू टॅली ERP 9, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेजेस, गेटिंग फंक्शनल विथ टॅली ERP 9, टॅली ERP 9, स्टार्टअप, माउस, कीबोर्ड, कन्व्हेन्शन्स, स्विचिंग बिटवीन स्क्रीन एरियाज, क्वांटिंग टॅली ERP 9, सेटिंग अप कंपनी इन टॅली ERP 9। त्यानंतर याच्यामधला दुसरा भाग आहे क्रिएट ए कंपनी, सिलेक्ट ए कंपनी, अल्टर ए कंपनी, सेट ए कंपनी, क्रिएटिंग अकाउंटिंग मास्टर्स इन टॅली ERP आणि चार्ट ऑफ अकाउंट्स। त्यानंतर प्री डिफाइंड ग्रुप्स ऑफ अकाउंट्स, ग्रुप्स क्रिएटिंग, सिंगल ग्रुप, क्रिएटिंग मल्टिपल ग्रुप, डिस्प्लेइंग ग्रुप, अल्टरिंग ग्रुप इत्यादी आहे। त्यानंतर चौथा भाग आहे लेजर्स, क्रिएटिंग सिंगल लेजर, क्रिएटिंग मल्टिपल लेजर, डिस्प्लेइंग लेजर, अल्टरिंग लेजर, व्हाउचर एंट्री इन टॅली ERP। पाचवा भाग आहे अकाउंटिंग व्हाउचर्स, कॉन्ट्रा व्हाउचर्स, पेमेंट व्हाउचर, रिसिट व्हाउचर, जर्नल व्हाउचर, परचेज व्हाउचर, सेल्स व्हाउचर, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट। त्यानंतर फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रायल बॅलन्स। त्यानंतर अकाउंटिंग बुक्स अँड रजिस्टर, त्याच्यामध्ये कॅश बुक, बँक बुक, परचेज रजिस्टर, सेल्स रजिस्टर, जर्नल लेजर, डेबिट नोट लेजर, क्रेडिट नोट लेजर अँड डे बुक असा हा टॅलीचा भाग याच्यामध्ये आहे। आणि असे 4 विभागामध्ये आपला हा सिलेबस पूर्णपणे विभागलेला आहे। त्याच्यानंतर हा जो भाग जो आहे याच्यामध्ये आपलं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर जे आहे ते कशा प्रकारे आहे बघा। नेचर ऑफ क्वेश्चन पेपर, नेचर ऑफ क्वेश्चन पेपरमध्ये आपली ही जी परीक्षा जी आहे सेमिस्टर 3, तर ही परीक्षा जी आहे एकूण 40 मार्काची परीक्षा आहे आणि 10 मार्क हे टॅलीचं प्रॅक्टिकल आहे। त्यामुळे असा हा पेपर जो आहे हा एकूण 50 मार्काचा पेपर आहे। याच्यामध्ये 40 मार्काची जी परीक्षा जी असणार आहे त्या परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते आपण आता इथं पाहू। त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे लघु उत्तरी प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत, एक म्हणजे क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 1 म्हणजे पहिलं जे आपलं प्रकरण जे आहे त्याच्यावरती एक प्रश्न असणार किंवा त्याला क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 1 म्हणजे युनिट नंबर 1 वरतीच 2 लहान लहान प्रश्न असणार आहेत, त्याला त्यासाठी 5 मार्क आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये बी क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 2 अँड क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 2 म्हणजे आता युनिट नंबर 2 जे आहे त्याच्यावरती या ठिकाणी आपल्याला
5 मार्काचा पुन्हा प्रश्न आहे. सॉरी, युनिट नंबर 1 वरतीच पुन्हा आणि 5 मार्काचा प्रश्न विचारलाय. पुन्हा दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा सेम प्रोसिजर, शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्याच्यामध्ये पुन्हा क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 2 म्हणजे आणि क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 2 5 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 2 आणि क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 2. आता हे जे तसंच तिसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 3 आणि क्वेश्चन ऑन थिअरी ऑन युनिट नंबर 3. पुन्हा क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 3 आणि क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर 3. त्यानंतर चौथा प्रश्न आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 4 और क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 4. आता याचा जर भाग आपण विचारात घेतला तर जे पहिलं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये ए भाग जो आहे क्वेश्चन ऑन थिअरी म्हणजे एक थिओरॉटिकल प्रश्न असणार आहे आणि म्हणजे 2 प्रश्न असणार आहेत. त्याच्यापैकी एक आपल्याला थिअरीचा प्रश्न सोडवायचा आहे. इथं ए मध्ये प्रॉब्लेम अजिबात नाही. ए मध्ये काय आहे, पूर्णपणे थिअरी कव्हर केलेली आहे. ती म्हणजे युनिट नंबर 1 वरती थिअरीचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बी कसा आहे, क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 1 म्हणजे बी प्रश्न जो आहे त्या तिथं मात्र प्रॉब्लेम आहे आणि त्याला और पुन्हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे युनिट नंबर 1 जे आहे आपलं म्हणजे चॅप्टर नंबर 1 त्याच्यावरती थिअरीचा एक प्रश्न 5 मार्काला असणार आहे आणि प्रॅक्टिकल म्हणजे प्रॉब्लेम 1 5 मार्काला असणार आहे. असा युनिट नंबर 1 वरती आपला 10 मार्काचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे. म्हणजे थिअरी ही इथं कंपल्सरी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. कसं आहे बघा, क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 2 किंवा ऑर क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 2 म्हणजे थिअरीचे 2 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी आपल्याला सोडवायचा आहे एकच प्रश्न. पण इथं काय आहे, कंपल्सरी आहे. युनिट नंबर 2 वरती सुद्धा थिअरी ही 5 मार्काची कंपल्सरी आहे आणि मग युनिट नंबर 2 वरती प्रॉब्लेम 2 प्रॉब्लेम्स असणार आहेत. त्यापैकी सोडवायचा आहे एक प्रॉब्लेम, त्याला ह्या ठिकाणी 5 मार्क आहेत. म्हणजे युनिट नंबर 2 पुन्हा 10 मार्काचा प्रश्न आहे आणि जसं युनिट नंबर 1 वरती थिअरी 5 मार्काची आणि प्रॉब्लेम 5 मार्काचे, तसंच युनिट नंबर 2 वरती सुद्धा थिअरी 5 मार्काची आणि प्रॉब्लेम 5 मार्काचा, असं युनिट नंबर 2 वरती 10 मार्काचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न मात्र कसा आहे बघा, क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 3 किंवा ऑर क्वेश्चन ऑन थिअरी ऑफ युनिट नंबर 3 म्हणजे युनिट नंबर 3 जे आहे त्याच्यावरती पुन्हा थिअरी 5 मार्काची आहे आणि बी मध्ये मात्र क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 3 और क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 3 म्हणजे तिसरा टॉपिक जो आहे त्याच्यावरती थिअरी ही 5 मार्काची असणार. म्हणजे थिअरी ही 5 मार्काची आणि प्रॉब्लेम इथं मात्र तिसऱ्या टॉपिकसाठी 10 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. इथं काय 10 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर म्हणजे प्रॉब्लेमचा भाग जर आपण कव्हर केला तर युनिट नंबर 1 वरती 5 मार्काचा प्रॉब्लेम, युनिट नंबर 2 वरती 5 मार्काचा प्रॉब्लेम आणि युनिट नंबर 3 वरती 10 मार्काचा प्रॉब्लेम, असं 10 मार्काचे म्हणजे 20 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि थिअरी किती राहिली, थिअरी म्हणजे प्रॉब्लेम 20 मार्क आणि थिअरी किती, तर युनिट नंबर 1 वरती 5 मार्काची थिअरी, युनिट नंबर 2 वरती 5 मार्काची पुन्हा थिअरी, युनिट नंबर 3 वरती सुद्धा 5 मार्काची थिअरी, म्हणजे 15 मार्काची इथं थिअरी झाली. आणि परत चौथा प्रश्न सुद्धा पुन्हा 5 मार्काचा थिअरॉटिकल भाग आहे. म्हणून थिअरी पुन्हा इथं 20 मार्काचे आहे. चौथा प्रश्न कसा आहे बघा, की क्वेश्चन ऑन युनिट नंबर थिअरी ऑफ युनिट नंबर 4 म्हणजे अकाउंटिंग टॅली जे आहे त्याच्यावरती पुन्हा आपल्याला 5 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे प्रॉब्लेम एकूण परीक्षा आपली ही 40 मार्काची आहे. यापैकी 20 मार्काचे प्रॉब्लेम आपल्याला आणि थिअरी 20 मार्काची सोडवायची आहे. म्हणजे थिअरी ही कंपल्सरी आहे आणि प्रॉब्लेम सुद्धा कंपल्सरीच आहे. अशा प्रकारे ही एकूण 40 मार्काची आपली परीक्षा असणार आहे. त्यानंतर तिथे एक नोट दिलेली आहे की मग सांगितलं आपल्याला मी की 40 मार्काची परीक्षा आणि 10 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आपल्याला जो टॅलीचा जो भाग जो आहे कॉम्प्युटर अकाउंटिंग म्हणून त्याच्यावरती 10 मार्काचं प्रॅक्टिकल घेतलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये काय नोट दिलं बघा, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन फॉर 10 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑन युनिट नंबर 4 म्हणजे युनिट नंबर 4 वरती प्रॅक्टिकल परीक्षा ही आयोजित करायची आहे. त्यानंतर एक्सटर्नल एक्झामिनेशन विल बी अपॉइंटेड बाय द युनिव्हर्सिटी टू कंडक्ट दिस प्रॅक्टिकल एक्झामिनेशन
म्हणजे ही परीक्षा प्रॅक्टिकल परीक्षा जी आहे ती आयोजित करण्यासाठी विद्यापीठाकडून ह्या ठिकाणी बाहेरचा परीक्षक येऊ शकतो आणि त्या परीक्षकामार्फत ती 10 मार्काची परीक्षा आयोजित केली जाते. देर विल बी 40 मार्क्स फॉर युनिव्हर्सिटी रिटन एक्झामिनेशन अँड 10 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल. जिथं काय सांगितलं 40 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे आणि 10 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. म्हणजे जसं सायन्सच्या विद्यार्थ्यांना जसं प्रॅक्टिकल असतं तसं यावर्षी ह्या ठिकाणी आपल्याला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 10 मार्काचं प्रॅक्टिकल घेतलं जाणार आहे. असं एकूण 50 मार्काचा हा आपला सिलेबस आहे. आता हा जो सिलेबस जो आहे ह्याचा जर आपण सुरुवातीपासून जर सिलेबसचा आपण जर विचार केला तर युनिट नंबर 1 जे आहे युनिट नंबर 1 युनिट नंबर 1 चं काय नाव आहे इश्यू ऑफ शेअर्स अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स. आता आपण या पहिल्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करूया. प्रकरणाचं नाव आहे इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स. इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स. आता आपल्याला माहिती आहे शेअर्स म्हणजे भाग कुठले इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स मध्ये पहिल्यांदा आपल्याला कव्हर करायचं आहे की शेअर्स म्हणजे काय. आता शेअर्स म्हणजे एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर कंपनीला भांडवलाची गरज ही मोठ्या प्रमाणात असते. म्हणून भांडवल मिळवण्यासाठी भागांची विक्री करणं हा एक महत्वाचा मार्ग अवलंबला जातो. म्हणून कंपनी स्थापन करताना भाग विक्री कशा प्रकारची होते की भांडवल गोळा करत असताना भाग विक्री असताना म्हणजे कंपनी अनेक लोकांना सभासद करून घेत असते. मग सभासद करून घेत असताना त्या संबंधित व्यक्तीकडून काही वर्गणीच्या रूपानं जी रक्कम गोळा केली जाते त्याला म्हणतो आम्ही भाग भांडवल. म्हणजे प्रत्येक सभासद समजा एखाद्या कंपनीला 1 लाखभर सभासद करून घ्यायचे असतील तर प्रत्येकाकडून एक 10 रुपये जर गोळा करायचे असतील तर 10 रुपये ही त्या शेअर्सची किंमत होते. म्हणून भाग म्हणजे काय भाग म्हणजे शेअर्स हे जे असतात हे कसं की एकूण जे कंपनीला भांडवल लागणार आहे ते एकूण भांडवल हे अनेक विभागामध्ये विभागलं जातं आणि प्रत्येक सभासदांच्याकडून जी ठराविक रक्कम वर्गणीच्या रूपाने जी घेतली जाते त्याला म्हणतो आम्ही शेअर कॅपिटल. आणि म्हणून इश्यू ऑफ शेअरची व्याख्या कशी आहे बघा इंट्रोडक्शनचा भाग. ए कंपनी इज फॉर्म टू कॅरी आउट बिझनेस ऍक्टिव्हिटीज इन लार्ज स्केल. प्रत्येक कंपनीला आपण मोठ्या प्रमाणातील या ठिकाणी अनेक ऍक्टिव्हिटी राबवाव्या लागतात. Hence, it requires huge capital. It requires huge capital म्हणजे मोठ्या प्रमाणात भांडवल या ठिकाणी लागत असतं. The capital required for a company is divided into a number of parts of equal value. म्हणजे एकूण भांडवल जे आहे ते अनेक विभागामध्ये समभागामध्ये या ठिकाणी विभागणी केलं आणि each such part is called as a share. आणि प्रत्येक भाग जो आहे ते युनिट जे आहे त्याला आपण शेअर्स असं म्हणतो. These shares are sold to the public and required amount of capital is raised. आणि हे जे भाग जे आहेत ते बाजारामध्ये विकले जातात आणि मोठ्या प्रमाणात भांडवल हे गोळा केलं जातं. The people who purchase these shares get ownership rights in the business of a company. जी व्यक्ती ते भाग खरेदी करते ती व्यक्ती ह्या कंपनीचा मालक होऊ शकते. म्हणजे तो भागधारक कंपनीचा सभासद व्हायचा असेल तर आपल्याला कंपनीचे भाग खरेदी करावे लागतात आणि सभासद हा कंपनीचा मालक होऊ शकतो. म्हणून द पीपल हु परचेज दी शेअर्स गेट ए ओनरशिप राईट्स इन द बिझनेस ऑफ ए कंपनी अँड दे आर कॉल्ड शेअर होल्डर्स ऑर द मेंबर ऑफ द कंपनी. आणि त्यालाच आपण भागधारक किंवा सभासद असं म्हणतो. द प्रॉफिट अर्न बाय द कंपनी इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द शेअर होल्डर्स. कंपनीला एकूण जो नफा होतो तो सर्व नफा सभासदांच्या मध्ये विभागला जातो आणि जो नफा या सभासदांच्या वाट्याला येतो त्याला आपण डिव्हिडंड असं म्हणतो. तुम्हाला का जो डिव्हिडंड प्रत्येक आपण शेअर्स का खरेदी करतो बरं तर एक म्हणजे आपल्याला लाभांश मिळाला पाहिजे. म्हणून लाभांश मिळवण्यासाठी प्रत्येकाची इच्छा लाभांश मिळवण्यासाठी लोक या ठिकाणी शेअर्स खरेदी करत असतात. मग लाभांश कशातून दिला जातो तर नफा जो आहे तर तो नफा ह्या ठिकाणी सभासदांच्या मध्ये विभागला जातो. म्हणून ज्या कंपनीचा नफा जास्त त्या कंपनीच्या सभासदांना लाभांश हा जास्त प्रमाणात मिळू शकतो. म्हणून जी कंपनी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभांश सभासदांना विकत असते त्या कंपनीच्या भागांची किंमत ही बाजारामध्ये वाढत असते आणि म्हणून लाभांश हा नफ्यावरती अवलंबून असतो.
आता इश्यू ऑफ शेअर्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रेजिंग कॅपिटल. महत्वाचा मार्ग अवलंबला जातो. म्हणजे भांडवल उभारण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातील भाग विक्री हा एक सर्वात महत्वाचा भांडवल उभारण्याचा मार्ग हा समजला जातो. देर आर 2 टाइप्स ऑफ शेअर्स व्हिच ए कंपनी मे बी इश्यू. आता भागांचे प्रकार आपल्याला गेल्या वर्षी आपण किंवा इंजिनियर कॉलेजला असताना आपण 11-12ला भागांचे प्रकार शिकलेले आहेत. त्यातील भाग म्हणजे एक म्हणजे प्रेफरन्स शेअर्स आणि दुसरं म्हणजे इक्विटी शेअर्स. याला मराठीमध्ये म्हणतो आपण अग्रक भाग आणि सामान्य भाग. आता अग्रक भाग आणि सामान्य भाग याचा भाग आपण जर विचारात घेतला तर जे अग्रक भाग जे आहे त्याला काय म्हणतो आपण प्रेफरन्स शेअर्स. काय म्हणायचं प्रेफरन्स शेअर्स. आता प्रेफरन्स शेअर्स आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे इक्विटी शेअर्स म्हणजे सामान्य भाग. आता अग्रक भाग म्हणजे काय की काही लोकांना ह्या ठिकाणी शेअर्स खरेदी केल्यानंतर नियमित दरानं ह्या ठिकाणी त्यांना लाभांश मिळाला पाहिजे असे काही लोकांची अपेक्षा असते आणि काही लोकांची अपेक्षा आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभांश मिळाला असला पाहिजे. म्हणून जी व्यक्ती अग्रक भाग खरेदी करते त्याला ठरलेल्या दरानं लाभांश या ठिकाणी दिला जातो. म्हणजे 5% प्रेफरन्स शेअर्स किंवा 10% प्रेफरन्स शेअर्स हे जे पर्सेंटेज दाखवलं जातं ते ह्या ठिकाणी लाभांशाचा दर दाखवला जातो. म्हणजे एखाद्या वेळी कंपनीला जरी नफा कमी झाला तरी त्यांना ठरलेल्या दरानं लाभांश दिला जातो. म्हणून प्रेफरन्स म्हणजे काय की लाभांश मिळवण्यामध्ये पहिल्यांदा प्रेफरन्स किंवा अग्रहक ह्या ठिकाणी त्याला मिळवला जातो. आणि दुसरा एक भाग म्हणजे यदा कदाचित कंपनी जर लिक्विडेशन मध्ये गेली तर भांडवल परत मिळवण्यामध्ये त्यांना पहिल्यांदा हक्क असतो. म्हणजे कसं बाहेरची देणी देऊन झाल्यानंतर कंपनी लिक्विडेशन मध्ये म्हणजे कंपनी जर एखाद्या वेळी काही कारणामुळे जर विसर्जित झाली तर ह्या ठिकाणी कंपनीची देणी भागवली पाहिजे. मग देणी कशातून भागवायची तर एक म्हणजे कंपनीच्या एकूण ज्या मालमत्ता असतात त्याची विक्री करून ह्या ठिकाणी जो पैसा येईल त्या पैशाचं वाटप आपण ह्या ठिकाणी लोकांची देणी भागवण्यासाठी करत असतो. म्हणून बाहेरची देणी देऊन झाल्यानंतर काय म्हणतोय मी बाहेरची देणी देऊन झाल्यानंतर ज्यावेळी भागधारकांचं देणं देण्याचा प्रश्न बसतो त्यावेळी भागधारक तरी आपल्याकडे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे अग्रक भागधारक आणि दुसरं म्हणजे सामान्य भागधारक. मग कोणत्या भागधारकाला पहिला देणं द्यायचं तर ते म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डरना पहिला त्यांचं भांडवल त्यांचं देणं देऊन झाल्यानंतर या ठिकाणी उरलेला पैसा मग आपण इक्विटी शेअर होल्डरला म्हणजे सामान्य भागधारकांना देतो. म्हणून प्रेफरन्स शेअर होल्डरना 2 गोष्टीमध्ये प्रेफरन्स असतो. एक म्हणजे लाभांश मिळवण्यामध्ये प्रेफरन्स आणि दुसरं म्हणजे भांडवल परत मिळवण्यामध्ये त्यांना प्रेफरन्स असतो. म्हणून त्याला आम्ही म्हणतो प्रेफरन्स शेअर्स अग्रक भाग. मग सामान्य भाग म्हणजे इक्विटी शेअर्स म्हणजे कोणते की यांना मात्र या ठिकाणी लाभांश जो आहे तो दरवर्षी बदलत्या दराने या ठिकाणी मिळत असतो. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा डिव्हिडंड देऊन झाल्यानंतर जो उरलेला नफा जो आहे तो सभासदांना विभागला जातो. मग एखाद्या वेळी ह्या ठिकाणी जास्त नफा शिल्लक राहिला तर जास्त लाभांश, कमी नफा शिल्लक राहिला तर कमी लाभांश. आणि म्हणून याला म्हणतो आम्ही याला दुसरं अजून एक नाव आहे ऑर्डिनरी शेअर होल्डर म्हणजे सामान्य भागधारक. म्हणजे नफा हा यांचा लाभांश हा यांचा दरवर्षी बदलता असतो. आणि त्यानंतर ज्यावेळी कंपनी विसर्जित होईल त्यावेळी यांना सर्वात शेवटी ह्या ठिकाणी त्यांचं भांडवल परत केलं जातं. मग एखाद्या वेळी ह्या ठिकाणी भांडवल म्हणजे पैसा जर कमी शिल्लक राहिला तर कमी परतावा मिळतो आणि जास्त पैसा जर राहिला तर जास्त उत्तर मिळू शकतो. या 2 गोष्टीमुळे यांना सामान्य भागधारक असं म्हटलं जातं. आता हे जे शेअर्स आहेत याचे भाग भांडवल. आता भाग भांडवल कशा प्रकारचं असतं हा भाग आपण इथं कव्हर करू. त्याशिवाय आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स हे चांगल्या प्रकारे समजू शकणार नाही. म्हणून शेअर कॅपिटलची व्याख्या काय सांगितली बघा. द अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड बाय द शेअर होल्डर्स टू द कंपनी ऑन द शेअर्स इज नोन ॲज ए शेअर कॅपिटल. म्हणजे सभासदांनी जी रक्कम कंपनीला दिलेली आहे त्या रकमेला आपण भाग भांडवल असं म्हणतो. म्हणजे सभासदाकडून गोळा केली जाणारी जी रक्कम जी आहे त्याला आपण इथं भाग भांडवल म्हणतो. आणि द शेअर कॅपिटल ऑफ ए कंपनी इज डिवायडेड इज ॲज अंडर. आणि सभासदांचं एकूण भांडवल जे आहे ते खालील प्रमाणे विभागलं जातं. म्हणजे भांडवलाचे आणि पुन्हा प्रकार आपण करू शकतो. एक म्हणजे ऑथॉराइज्ड कॅपिटल. भांडवलाचे प्रकार पाहत असताना एक म्हणजे ऑथॉराइज्ड कॅपिटल. ऑथॉराइज्ड कॅपिटल याला मराठीमध्ये आपण म्हणतो अधिकृत भाग भांडवल. अधिकृत भाग भांडवल. अधिकृत भाग भांडवल म्हणजे काय की कंपनीला भाग विक्रीची काही परवानगी घ्यावी लागते. म्हणजे कंपनीची स्थापना करत असताना पहिल्यांदा नोंदणी कार्यालयामध्ये त्याची नोंदणी करावी लागते आणि नोंदणी अधिकारी जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला शेअर्स किती रकमेपर्यंत विकायचा
हे या ठिकाणी आपल्याला सांगत असतो. किंवा या ठिकाणी नोंदणी करत असताना आपण सुद्धा ह्या ठिकाणी कंपनीची एकूण सभासद किती करून घेणार आहे आणि प्रत्येक सभासदकडून किती रुपये गोळा करणार आहे, म्हणजे तुमचं भांडवल कंपनी जिवंत असूपर्यंत किती असणार आहे हे ह्या ठिकाणी नोंदणी कार्यालयामध्ये लिहून दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या भांडवलाला आम्ही म्हणतो ऑथराइज्ड कॅपिटल. म्हणजे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला म्हणजे किती भाग विकायला तुम्हाला ऑथॉरिटी आहे त्याला म्हणायचं ऑथराइज्ड कॅपिटल. याच्यापेक्षा जास्त भांडवल आपल्याला विकता येत नाही. आणि म्हणून नोंदणी कार्यालयामध्ये लिहून दिलेलं भांडवल जे असतं त्याला आपण नोंदणीकृत भाग भांडवल असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणून याची व्याख्या काय सांगतो बघा, दिस कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज रजिस्टर्ड कॅपिटल. म्हणजे रजिस्टर म्हणजे नोंदणीकृत भाग भांडवल किंवा यालाच आम्ही म्हणतो नॉमिनल कॅपिटल. द अमाऊंट ऑफ कॅपिटल व्हिच द कंपनी इज ऑथराइज्ड टू रेज बाय इट्स मेमोरंडम ऑफ म्हणजे कंपनीचं जे घटनापत्रक जे आहे त्या घटनापत्रकाला अनुसरून कंपनीनं या ठिकाणी आपलं भांडवल गोळा करायचं आहे. अँड विथ व्हिच द कंपनी इज रजिस्टर विथ रजिस्टर ऑफ कंपनी. आणि त्या भांडवलाच्या आधारे या ठिकाणी आपण नोंदणी कार्यालयामध्ये त्याची नोंदणी करायची आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगायचं झालं ऑथराइज कॅपिटल ऑफ ₹5 लाख. समजा या ठिकाणी अधिकृत भाग भांडवल 5 लाख आहे आणि हे 5 लाख भांडवल आपण 10 रुपया प्रमाणात या ठिकाणी गोळा करणार आहे. म्हणजे 50,000 लोक म्हणजे 5 लाख भागिले 10 म्हणजे सभासद संख्या किती झाली 50,000 झाली. म्हणजे असं 50,000 सभासदाकडून आपण प्रत्येकी 10 रुपये वसूल करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिकृत भाग भांडवल आपलं 5 लाख रुपये झालं. मग हे 50,000 सभासद आपण कधी करून घेणार तर कंपनीला जेव्हा कंपनी जिवंत असोपर्यंत हे या ठिकाणी भांडवल आपल्याला गोळा करता येतं. म्हणजे या वर्षी थोडं भांडवल, पुढच्या वर्षी आणखीन थोडं, त्यानंतर कंपनीला जसं पैशाची गरज भासेल त्या प्रमाणात कंपनी सभासद करून घेत असते आणि मग भांडवल या ठिकाणी गोळा होत असतं. त्यानंतर भांडवलाच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे इश्यूड कॅपिटल म्हणजे विक्रीस काढलेलं भाग भांडवल. आता आपल्याला 50,000 सभासद करून घ्यायचे पण आता पैशाची गरज किती आहे आपल्याला, कंपनीला सध्या पैशाची गरज किती आहे तर तेवढेच या ठिकाणी आपण सभासद करून घ्यायचे. म्हणजे 50,000 सभासद जर असतील तर आता आपल्याला एक 25,000 किंवा 30,000 किंवा 40,000 सभासद करून घ्यायचा असेल तर त्या 40,000 किंवा 30,000 सभासद करून आपण प्रत्येकी 10 रुपये याप्रमाणे भांडवल गोळा केलं तर या ठिकाणी 4 लाख किंवा 3 लाख भांडवल आपण गोळा करत असतो. म्हणून इट इज ए पार्ट, इट इज ए दॅट पोर्शन ऑफ द ऑथराइज कॅपिटल. इश्यूड कॅपिटल हे काय आहे की ऑथराइज कॅपिटलचाच एक भाग आहे. व्हिच इज इश्यूड टू द पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन. म्हणजे ह्या ठिकाणी वर्गणीसाठी या ठिकाणी ते कंपनीला विक्रीस काढलं जातं. आउट ऑफ 50,000 शेअर द कंपनी मे इश्यू ओनली 30,000 शेअर. समजा कंपनीचा अधिकृत सभासद किती आहेत 50,000 सभासद आहेत तर आता किती करून घ्यायचे सभासद तर 30,000 करून घ्यायचे आहेत. म्हणून 30,000 शेअर्स या ठिकाणी कंपनी काय करते विक्रीस काढते. म्हणून ह्या म्हणजे इन दिस केस द इश्यूड कॅपिटल इज 30,000 शेअर्स ऑफ ₹10 each. सो टोटल इश्यूड कॅपिटल विल बी ₹3 lakhs. म्हणजे प्रत्येक सभासदाकडून आपण 10 रुपये या प्रमाणात 30,000 सभाकडून 30,000 लोकांच्याकडून आपण 3 लाख भांडवल हे गोळा केलं. याला म्हणतो आम्ही विक्रीस काढलेले भाग भांडवल. म्हणजे 30,000 शेअर्स आम्ही 50,000 पैकी 30,000 शेअर सध्या विक्रीस काढले मग त्याला म्हणायचं विक्रीस काढलेले भाग भांडवल. मग सबस्क्राईब कॅपिटल तिसरा प्रकार आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल. आता सबस्क्राईब म्हणजे काय की बाजारामध्ये आपले शेअर प्रत्यक्षामध्ये किती विकले गेले, बाजारामध्ये आपण किती शेअर्स विक्रीस काढले 30,000 शेअर विक्रीस काढले पण प्रत्यक्षात बाजारात किती शेअर विक्रीस गेले त्याला म्हणायचं बाजारामध्ये खपलेले शेअर्स विक्रीस गेलेले शेअर्स त्याला म्हणायचं सबस्क्राईब कॅपिटल. म्हणून याची व्याख्या काय सांगते इट इज दॅट पार्ट ऑफ द इश्यूड कॅपिटल. इट इज ए पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल विच इज टेकन अप ऑर परचेज बाय द पब्लिक. If out of 30,000 shares issued, if the public has applied for 25,000 shares. समजा आपण शेअर्स 30,000 शेअर विक्रीस काढले पण शेअर्स बाजारामध्ये तेवढे खपले गेले पाहिजेत. शेअर्स बाजारामध्ये कधी खपले जातात की एक म्हणजे कंपनीचा कारभार चांगला पाहिजे, कंपनीचा नफा चांगला पाहिजे तर तुमच्या शेअर्सला मागणी असते आणि म्हणून किती शेअर्स विक्रीस केले असतात ते सगळे शेअर्स बाजारामध्ये विकले जातील याची शाश्वती नसते. म्हणून किती शेअर्स विक्रीस केले उदाहरणार्थ या ठिकाणी पब्लिक हॅज अप्लाइड फॉर 25,000 शेअर्स ओनली. म्हणून किती लोकांनी अर्ज केला 25,000 लोकांनी अर्ज केला. म्हणून या ठिकाणी सबस्क्राईब कॅपिटल किती द सबस्क्राईब कॅपिटल विल बी 25,000 शेअर्स ऑफ ₹10 each. सो टोटल सबस्क्राईब कॅपिटल इज ₹2,50,000. सबस्क्राईब कॅपिटल किती 2,50,000 म्हणजे विक्रीस केलेले भाग भांडवल. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कार्ड अप कॅपिटल. कार्ड अप कॅपिटल म्हणजे काय की हा सुद्धा सबस्क्राईब कॅपिटलचा एक भाग आहे. म्हणजे
मागणी केलेले भाग भांडवल म्हणजे आपले शेअर्स 25,000 बाजारामध्ये शेअर्स खपले. आपले शेअर्स किती खपले म्हणजे पहिला या ठिकाणी आपले शेअर्स किती 50,000 शेअर्स आपण विक्रीस काढले म्हणजे एकूण ऑथराइज कॅपिटल त्याच्यापैकी विक्रीस किती काढले 30,000 शेअर्स आपण विक्रीस काढलेले आहे. याच्यापैकी किती लोकांनी शेअर्स खरेदी केले 25,000 लोकांनी शेअर्स खरेदी केलेले आहे. आता आपल्याला बघायचं काल्ड अप कॅपिटल म्हणजे काय की 25,000 सभासदाकडून आपण 10 रुपये प्रमाणे ही रक्कम गोळा करणार आहे म्हणजे 2,50,000 भाग भांडवल आम्ही गोळा करणार आहे. तर आता कंपनी काय करते की हे जे 10 रुपये जे आहेत याचे पुन्हा कंपनी हप्ते करते म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा ह्या ठिकाणी सोयीचं व्हावं म्हणून 10 रुपयापैकी पुन्हा ह्या ठिकाणी कंपनी सुरुवातीला एक 5 रुपये ते आणखीन काही दिवसानंतर एक 2 रुपये आणखीन काही थोड्या दिवसानंतर आणखीन 2 रुपये किंवा 1 रुपये अशा प्रमाणे कंपनी या 10 रुपयाचे पुन्हा कॉल करते त्याला म्हणायचं आहे कॉल्ड अप कॅपिटल. द कंपनी मे नॉट कॉल फुल अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल ऍट ए टाइम म्हणजे एकाच वेळी कंपनी शेअर सगळी रक्कम मागणी करू शकत नाही. द कंपनी डिमांड्स ओनली द पोर्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. कंपनी काय करते व्हॅल्यू ऑफ शेअर्स जी आहे त्याचा थोडासा भाग या ठिकाणी कव्हर करते विच इज कन्सिडर ॲज ए सफिशियंट फॉर द टाइम बी. आता सध्या कंपनीला थोड्या रकमेची गरज आहे म्हणजे 10 रुपयापैकी समजा कंपनीनं 5 रुपये गोळा केले असतील तर तेवढ्यावरती कंपनी आपलं कामकाज सुरू करते. दिस इज नोन ॲज कॉल्ड अप कॅपिटल. सपोज इन द अबाव एक्झाम्पल इफ द कंपनी डिमांड ओनली 7 पर शेअर म्हणजे 10 रुपये शेअरचा आहे पण सध्या कंपनी 7 रुपये मागणी करते म्हणजे 25,000 लोकांच्याकडून 7 रुपये प्रमाणे कंपनीची रोखा करते म्हणजे 1,75,000 जी रक्कम गोळा केली त्याला म्हणायचं कॉल्ड अप कॅपिटल. पुढचा भाग जो आहे अजून एक तो म्हणजे पेड अप कॅपिटल. समजलं का आपल्याला पहिला भाग आपण काय कव्हर केला ऑथराइज्ड कॅपिटल. दुसरा भाग आपण केला इश्यूड कॅपिटल. त्यानंतर कुठला भाग आपण कव्हर केला सबस्क्राइब्ड कॅपिटल. त्यानंतर काय केलं कॉल्ड अप कॅपिटल आणि शेवटी पेड अप कॅपिटल. आता पेड अप कॅपिटल म्हणजे काय हे सुद्धा कॉल्ड अप कॅपिटलचा हा एक भाग आहे. इट इज दॅट पोर्शन ऑफ द कॉल्ड अप कॅपिटल विच हॅज ऍक्च्युअली बीन पेड बाय द शेअर होल्डर म्हणजे प्रत्यक्षामध्ये सभासदांनी जी रक्कम पेड केलेली आहे म्हणजे 7 रुपये आपण मागणी केली शेअरची किंमत किती आहे 10 रुपये पण मागणी किती केली 7 रुपये पण मागणी 7 रुपये जरी आपण केलेली असली तरी सुद्धा सभासदांनी किती रुपये आपल्याला दिले त्याला म्हणायचं पेड अप कॅपिटल. म्हणून याची इन्फॉर्मेशन कशी बघा इट इज दॅट पोर्शन ऑफ द कॉल्ड अप कॅपिटल विच हॅज ऍक्च्युअली बीन पेड बाय द शेअर होल्डर प्रत्यक्षात सभासदांनी दिलेली रक्कम त्याला म्हणायचं पेड अप कॅपिटल. समटाइम्स सम शेअर होल्डर्स मे नॉट बी पे ऑल द अमाऊंट डिमांडेड म्हणजे आपण मागणी केली तरी प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आपण 7 रुपये जरी मागणी केली तरी सगळे सभासद सगळेच लोक या ठिकाणी सगळी रक्कम द्यायची शाश्वती नसते म्हणून मागणी किती केली त्याला अनुसरून किती रुपये या ठिकाणी पेड केले त्याला म्हणायचं पेड अप कॅपिटल. ड्यू टू सम अमाऊंट ऑन देअर सेल सपोज इन द अबव एक्झाम्पल आउट ऑफ 1,75,000 द ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम द शेअर होल्डर इज ₹1,50,000. बघा मगाच्या उदाहरणामध्ये काय केलं आपण मागणी केली 1,75,000ची पण प्रत्यक्षामध्ये 1.5 लाख रुपये पेड केले त्याला म्हणायचं पेड अप कॅपिटल. म्हणून 25,000 आर ड्यू म्हणजे ह्या ठिकाणी 1,75,000 आपण मागणी केली मिळाली किती रक्कम 1.5 लाख म्हणून 25,000 हे काय हे अजून येणं आहे बट ड्यू बट नॉट रिसिव्ड असं म्हणायचं. सच अमाऊंट इज नोन ॲज ए कॉल्स इन अरियर्स आणि जी अरियर्सची रक्कम म्हणजे जी येणे रक्कम आहे त्याला या ठिकाणी आरएस असं म्हणतात. दस द शेअर कॅपिटल टेकन इन द अबव एक्झाम्पल विल बी द शोन ऑन लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. असं हे शेअर कॅपिटल जे आहे हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवत असतो. ठीक आहे तर आपण आता स्टॉप